सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार। या अभियानाची मूळ प्रेरणा आणि संकल्पना ज्यांची आहे ते सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजितजी पवार हे नंतरच्या टप्प्यावर आपल्याशी संवाद साधणार आहेतच। पण आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये एका गोष्टीला दाद दिली की सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय भगिनींच्या जोडीला राज्यातल्या विविध भागातल्या भगिनीसुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। त्याला दाद देणाऱ्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनाच कोल्हापूर युनिटमधनं फक्त 2च प्रश्न तिथल्या भगिनी विचारू इच्छितात, त्यांच्या परवानगीने। आपण आता ज्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं दैनिक सकाळच्या माध्यमातून चालू असलेल्या, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देते। खरं तर आपण आज फक्त शहरी भागातील महिलांना समोर ठेवून काही गोष्टी करत आहोत, परंतु मला आपलं लक्ष वेधायचं आहे की ग्रामीण भागातील अनेक महिला अशा आहेत की त्या याच्यापर्यंत पोचू शकत नाहीत। तेव्हा त्यांच्यासाठी आरोग्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की स्त्रीचं जर आरोग्य चांगलं असेल तरच ती स्त्री समाजामध्ये सक्षमपणाने उभे राहील। त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांच्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की अॅनिमियासारखे प्रकार असतील किंवा हिमोग्लोबिन कमी असण्याचे प्रकार अत्यंत जास्त प्रमाणात आहेत आणि त्यांच्या आरोग्यासाठी आपण ग्रामीण भागातील महिलांसाठी असा कोणता तरी कार्यक्रम आखायला पाहिजे की त्या माध्यमातून ती स्त्री त्या ठिकाणी सक्षम म्हणजे आरोग्यदायी असली पाहिजे, तरच पुढची पिढी आपली आरोग्यदायी होईल। आणि म्हणून मी आपलं लक्ष वेधू इच्छिते की आपण स्त्रियांच्या आरोग्याकडे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे। आणि हा रक्ताचा जो प्रकार आहे, अनेक प्रकारे रक्तामध्ये कमी असलेले प्रकार आहेत, त्याच्याबद्दल आपण काय करू शकणार आहात आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून, असं मी आपल्याला प्रश्न विचारते। धन्यवाद ताई। कोल्हापूरहून आपण बोलताय आणि मी मुंबईतून उत्तर देतोय। हाच एक तंत्रज्ञानाचा आविष्कार आज सकाळने आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि या तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालेलं आहे। आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्या मुद्द्याला मी माझ्या वक्तव्यामध्ये स्पर्श केलं नव्हते, मी मान्य करतो, कारण माझ्या दृष्टीनं या ज्या गोष्टी आहेत त्या शासनातर्फे व्हायला लागलेल्या आहेत, होत आहेत, पण त्यामध्ये मानसिकतेचा जो प्रश्न आहे, ज्याचा मी मुद्दाम उल्लेख केला की काही गोष्टी करण्याकरता आपल्याला पुरुषी मानसिकता समाजातली जी आहे किंवा पुरुष प्रधान संस्कृती जी आहे ती बदलणं आवश्यक आहे, तरच यामध्ये काही फरक पडेल। आज आरोग्याचा जो आपण प्रश्न उपस्थित केला तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। मग त्यामध्ये महिलांचं आरोग्य, स्त्रियांचं आरोग्यच नव्हे तर बालकांचं आरोग्याचाही विशेष प्रश्न त्यामध्ये आहे। ज्या मुली प्रौढावस्थेपर्यंत जातात त्यांचे विशेष प्रश्न असतात। त्यांचं जर कुपोषण झालं तर मग पुढच्या पिढीवर त्याचा किती अनिष्ट परिणाम होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि थोडासा मानसिकतेचा प्रश्न इथं आहे की मुलींच्याकडे घरात बघताना, विशेषतः ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये पण, आणि मुलाकडे बघताना घरातल्या दुजाभाव केला जातो, ह्याही आपल्या सर्वांना परिचित आहे। आणि तो भाग जो आहे तो मानसिकतेचा भाग आहे। घरातली मुलगी असेल, घरातला मुलगा असेल, त्या दोघांनाही समानतेनं पाहिलं पाहिजे। कित्येक वेळेला आपल्या डोळ्यासमोर आहे की घरात जेवण वाढताना सुद्धा चांगलं जेवण मुलाला वाढून मुलीला मागं ठेवण्यात येतं, हे सगळं पाहिलेलं आहे आपण। त्यामध्ये मानसिकता बदलण्याचा प्रश्न आहे, पण शासनातर्फे अनेक कार्यक्रम, जननी सुरक्षा कार्यक्रम असेल, आशाचा जो कार्यक्रम असेल, प्रत्येक गावामध्ये, ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावामध्ये ग्रामीण रोजगार योजना जी आपली आहे, ग्रामीण स्वास्थ्य योजना जी आहे, राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य योजना NRHM, या माध्यमातून खूप मोठा बदल व्हायला लागलेला आहे। आणि विशेषतः आपण जर पाहिलं की प्रसूतीच्याबद्दल जर आपण बोललो तर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात या आशामुळं वाढलेलं आहे। राजमाता जिजाऊ आरोग्य पोषण मिशनच्या माध्यमातून जो कार्यक्रम आपण कुपोषणाबद्दल हाती घेतलेला आहे, म्हणजे मुलांचं मुलीचं कुपोषण असेल, त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि कुपोषित बालकाची संख्या
ही खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागलेली आहे. अलीकडच्याच एक महिन्याभरापूर्वी युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेनं एक स्वतंत्रपणे चाचणी केली होती आणि राजमाता जिजाऊ अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात कुपोषणाच्या बाबतीमध्ये एक आमूलाग्र बदल घडतोय असं त्यांनी आपल्याला एक प्रतिपादन करून आपली पाठ थोपटली होती. तो चांगला कार्यक्रम, त्याचं आता इतर राज्यामध्ये अनुकरण देखील व्हायला लागलेलं आहे. त्यामध्ये शालेय आहार असेल किंवा मुलींच्याकरता जननी सुरक्षा योजना असेल, अशा अनेक योजना शासनातर्फे राबवल्या जातात. त्याकरता अधिक वाढता निधी कसा द्यायचा त्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. पण आपण जो मुद्दा उपस्थित केला की शासनाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्याच्या करता विशेष प्रयत्न केले पाहिजेत, त्याला अजून मजबूत केले पाहिजे, याकरता शासन निश्चितच प्रयत्न करेल. या ठिकाणी वेळेची मर्यादा लक्षात घेता आता एकच प्रश्न आणखीन कोल्हापूरहून येईल. इथल्या भगिनींना नंतर संधी मिळणार आहे. आपला हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जातोय. हा पुढचा प्रश्न विचारण्यापूर्वी एक नम्र विनंती की आपला प्रश्न मोजक्या नेमक्या शब्दामध्ये विचारला तर वेळेची थोडी बचत होऊ शकेल. धन्यवाद. सकाळनी जो हा कार्यक्रम राबवला आहे त्याबद्दल धन्यवाद. मुख्यमंत्री साहेब, मी साधना झाडबुके बोलते. मला एक विचारायचं आहे की सर्व क्षेत्रामध्ये आर्थिक, सामाजिक, सहकार सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया पुढे येतात, परंतु लोकसभा विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण कधी मिळणार? कारण पंचायत राजमध्ये स्त्रियांनी आपलं कर्तृत्व साध्य केलेलं आहे, तर हे महाराष्ट्र राज्य कधी करणार? याबद्दल माझा प्रश्न आहे. आपण साधनाचा आपण एक निश्चितच आपण महिलांच्या सक्षमीकरता काम करतो असं सांगितलं, परंतु राजकीय आरक्षणाबद्दल आपण बोलला. एक या ठिकाणी मला आवर्जून सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये 33च्या ऐवजी 50% आरक्षण केलं आणि त्या 50% आरक्षणातून निवडणुका झालेल्या आहेत आणि इथे उपस्थित असलेल्या अनेक महिला त्या आरक्षणाचा लाभ घेऊन तिथं लोकप्रतिनिधी म्हणून आलेले आहेत. तर मी बऱ्याच जणांना इथं समोर पाहतोय मी. आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण करण्याचा मुद्दा हा संसदेच्या अखत्यारीतला आहे. राज्य सरकारला त्याबद्दल काही कायदा करायचा अधिकार नाही. आणि त्याबद्दल मी हे सांगू इच्छितो की UPA सरकारच्या नेत्यांनी हे 33% आरक्षण देण्याचा निर्धार केलेला आहे. एवढंच नव्हे तर त्या प्रकारचं विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलं आणि ते विधेयक लोकसभेमध्ये मंजूर देखील झालेलं आहे. तर दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक मंजूर व्हावं लागतं. मला आशा आहे की येत्या अधिवेशनामध्ये दुसरं सभागृह म्हणजे राज्यसभेमध्ये देखील हे विधेयक पारित होईल, पास होईल आणि त्यामध्ये नंतर हा कायदा होईल आणि 2014च्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण सर्व अपेक्षा करूया की कायदा पास होईल आणि तुमच्यापैकी अनेकांना विधानसभेची आणि लोकसभेची आरक्षणामुळे संधी मिळेल. आरक्षणाशिवाय देखील मिळायला काही हरकत नाही, परंतु आरक्षण होईल असे मला वाटतंय. सर धन्यवाद. नाशिक आणि पुण्याहून एकच प्रश्न चालेल. सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी सकाळ माध्यम समूहानं उपलब्ध करून दिल्यामुळे राज्याच्या विविध भागातल्या महिला तिकडनं फोन करतायत. पण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त एक नाशिकचा प्रश्न आणि एक पुण्याचा प्रश्न इथे सन्माननीय मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार आहोत. प्रथम नाशिकच्या भगिनी आपला प्रश्न मांडतील. मला असं म्हणायचं आहे की ज्या समाजामध्ये एखादा मनुष्य आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या किंवा राजकीयदृष्ट्या प्रबळ आहे, या गोष्टीचा गैरफायदा घेऊन त्यापेक्षा दुर्बल असणाऱ्या लोकांवर अन्याय करू शकतो, अशी शोषणावर आधारित समाज व्यवस्था जर अस्तित्वात आहे आणि विशेषतः 1990 सालानंतर आपण जे जागतिकीकरण, उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, यामुळे ही व्यवस्था अधिकाधिक बळकट होत जाताना जेव्हा दिसते आणि त्यामुळे निर्माण होणारं जे स्पर्धा असेल, स्ट्रेस असेल, यामुळे पिढी दर पिढी नव्या पिढीची मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडत जाऊन त्यांची जी मानसिकता खालवत चाललेली आहे, या दुहेरी संकटामध्ये स्त्रीसारखी जी काही गोष्ट आहे समाजामध्ये, तिच्यावरचे अन्याय कसे दूर होतील असं आपल्याला वाटतं? ताई, मुळातच मी आपल्याशी सहमत नाही आहे की 1991 साली जेव्हा आपण आर्थिक सुधारणांचा मार्ग अवलंबला आणि त्यानंतर आपण जर पाहिला असेल तर देशाचा आर्थिक विकास दर हा झपाट्यानं वाढलेला आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्या 4 दशकापर्यंत आपला आर्थिक विकास दर जेमतेम 3.5% होता. त्यामधले जर 2-2.5% लोकसंख्या वृद्धी धरली तर दरडोई विकास दर फक्त 1% होता, वार्षिक विकास दर. आर्थिक सुधारणा झाल्या, देशाचं उत्पन्न वाढलं, विकास दर वाढला. 2004 ते 2009च्या कालखंडामध्ये हा विकास दर 9-9.5% गेला. 3.5%हून 9.5% गेला. म्हणजे केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची आर्थिक क्षमता वाढली आणि त्या आर्थिक क्षमता वाढल्यामुळं अनेक कार्यक्रम, त्यामध्ये महिला विषयक जे कार्यक्रम होते ते आपल्याला यशस्वीपणे राबवता आले, जे पूर्वी करता येत नव्हते. मग त्यामध्ये शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा कार्यक्रम असेल किंवा नॅशनल रुरल हेल्थ मिशनसारखा कार्यक्रम असेल जो केंद्र सरकारनं राबवला, तो राज्यामध्ये जननी सुरक्षा योजनेसारखा कार्यक्रम असेल, राजमाता जिजाऊसारखा कार्यक्रम असेल किंवा नुकतंच सावित्रीबाई फुल्यांच्या जन्मदिनी आपण जो कार्यक्रम सुरू केला त्या कार्यक्रमामध्ये आपण जे प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतो, हे सगळं शक्य झालं कारण आर्थिक सुधारणामुळं आपल्याकडे क्षमता आली. आर्थिक सुधारणामुळं जी संधी उपलब्ध झाली, विशेषतः सेवा क्षेत्रामुळे शहरामध्ये जे कॉल सेंटर निघाले, त्यामुळे अनेक महिलांना तिथं काम करण्याची संधी मिळालेली आहे. IT सेक्टरच्या BT सेक्टरच्या विस्तारामुळं महिलांना काम करण्याची आणि सन्मानानं पुरुषांच्या स्पर्धेमध्ये यशस्वीपणे काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि मला वाटतं ते 1951च्या सुधारणामुळे शक्य झालेले आहे. अर्थात याचे काही दुष्परिणाम आहेत का? एक भौतिक प्रगती झाली, व्हायला लागली की त्यामध्ये काही त्याचे निगेटिव्ह इफेक्ट असतात, परंतु मला वाटतं त्यामुळं आपण 91च्या पूर्वीच्या परिस्थितीकडे जावं म्हटलं तर ते काही योग्य होणार नाही. आज विज्ञान तंत्रज्ञान कशामुळं आलं? आज मोठ्या प्रमाणात आपण खाजगी लोकांना प्रवेश दिल्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणात टेलिफोन यंत्रणा वाढली, मोबाईल फोन यंत्रणा वाढली, संगणकीकरण वाढलेलं आहे. संगणकीकरणामुळं आज आपण हा वार्तालाप करू शकतोय आणि सगळं 1991च्या आर्थिक बदलानंतर जागतिकीकरणामुळे झालेलं आहे. आणि मला वाटतं त्यात काही दुष्परिणाम असेल तर ते आपण निश्चितच त्यावर काही उपाययोजना केली पाहिजे, परंतु मला वाटतं आपली आता क्षमता निर्माण झालेली आहे, ती क्षमता योग्य प्रकारे वापरून आपण समतेचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. यानंतर एक शेवटचाच प्रश्न आहे आपल्यासाठी, त्यानंतर आपण कार्यक्रमाची एक शिस्त म्हणून आपण पाळूया. यानंतर एकच प्रश्न सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पुण्याकडनं येतोय. मी पुण्याच्या ज्या भगिनी प्रश्न विचारू इच्छित आहेत त्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की एकतर आपलं नाव सुरुवातीला सांगा आणि आपला प्रश्न अगदी मोजक्या वाक्यांमध्ये मांडा. मैं नजमा इनामदार, मंचर शहर अध्यक्ष हूँ. मेरा एक बोलना है कि जो महिला अल्पसंख्यक के लोग हैं उनको जो पढ़ने के लिए तकलीफ होती है बच्चे लोग को एजुकेशन के, वही उतना ही मुख्यमंत्री को पूछना था कि भाई अल्पसंख्यक के बच्चों लड़कियों को जो पढ़ने के लिए दिक्कत आती है तो क्यों आती है, ये पूछना है. देखिए, आपने जो बात की है अल्पसंख्यकों की, अक़लियतियों की, वास्तव है कि विशेषतः माइनॉरिटी कम्युनिटीज़ में महिलाओं की पढ़ाई के लिए तकलीफ़ हो रही है. लेकिन जैसे आप जानते हैं कि महाराष्ट्र शासन की ओर से अल्पसंख्यक विकास के लिए एक अलग मंत्रालय हाल ही में खोला गया है. पहला राज्य था जिसने एक अलग मंत्रालय खोला. दिल्ली में भी एक अलग मंत्रालय खोला गया था. प्रधानमंत्री ने सच्चर कमेटी बिठाकर जो असलियत जो है उसको आगे लाने का प्रयास किया है. शिक्षा के बारे में आपको पता है कि कई सारे हमने प्रयास किए हैं. जैसे जो ITI या पॉलिटेक्निक है उनकी सेकंड शिफ्ट हमने चलाई है उसी बिल्डिंग में, और वो शिफ्ट में सिर्फ अल्पसंख्यक बाहुल इलाके में ये कार्यक्रम में अपनाया और अल्पसंख्यकों को ITI और पॉलिटेक्निक में जगह देने के लिए करीब करीब 42 नए ITI और नए पॉलिटेक्निक कुछ हमने खोले हैं. जो उर्दू के शिक्षा के बारे में एक विशेष प्रयास किए जा रहे हैं. उर्दू अकादमी का बजट हमने बढ़ाया है. उर्दू हम मानते हैं कि हमारे देश की भाषा है, वो किसी कौम की भाषा नहीं है, किसी धर्म की महजब की भाषा नहीं है, ये हिंदुस्तान की भाषा है. उसके बढ़ावे के लिए हमने प्रयास किए हैं. उर्दू के टीचर्स हमने खोले, उर्दू के स्कूल ने खोलने की कोशिश हो रही है. लेकिन मैं समझता हूँ कि उर्दू भाषिक हो या अल्पसंख्यक हो, अक़लियत हो, उनको मेन स्ट्रीम में आना चाहिए. अलग रह के कि हम अलग है, हम एक विशेष प्रकार से पढ़ाई करेंगे या सिर्फ मदरसे में पढ़ाई करेंगे, मेरे ख्याल है इस पे आपको हर एक को अधिकार है कि
अपना जो तहज़्ज़ुब है, धर्म है, उसको जरूर आप करें, लेकिन जो मुख्य प्रवाह है, समाज का मुख्य प्रवाह है, उसमें सबको आना चाहिए। हमारी पूरी कोशिश हो रही है कि जहाँ पे अल्पसंख्यक बाहुल जिले हैं वहाँ पे अक़लियतों के लिए पढ़ाई की सुविधा निर्माण की जाए। शहरों में तो है, उसमें कोई ज़्यादा दिक्कत नहीं है, लेकिन ग्रामीण इलाकों में ज़रूर दिक्कत है और उसमें कुछ तो मानसिकता का अभाव है और कुछ सुविधा हमारी जो कम पड़ रही है उसको हम पूरी करने की कोशिश कर रहे हैं। लेकिन अगर आप देखें कि पिछले कुछ 10 साल में बहुत ज़्यादा सुविधा राज्य में बढ़ी है और केंद्र सरकार से भी हमको काफ़ी मदद मिल रही है।